तर मंडळी नमस्कार, आपण चाललोय बैलासाठी फेमस असणाऱ्या गारडी गावात आणि याच गावातील अजय शेठ उर्फ मोहन शेठ सामाजिक कामात आपला आगळा वेगळा ठसा उमटवणारे व गोरगरिबांना मदत करणारे यांच्या दावणीला सर्जा, मल्हार आणि महाकाल या बैलांची मुलाखत आपण पाहणार आहोत. मला भेटते नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष बाबर गारडी. हां. माझं नाव सायरा सुनील मंडले. तुमचं? माझं नाव सुनील मंडले अजित चव्हाण. शेठचं नाव काय? अजय रामचंद्र चव्हाण. अजय रामचंद्र चव्हाण. रामचंद्र चव्हाण. शेठला बैलगाडा हा नाद कसा लागला बरं? काय झालं, मोहन शेठला बैलगाड्याचा नाद असा लागला की गारडीत नाथबाबा मंदिराची आमची जत्रा मोठी भरती. नाथ मंदिर देवत आहे आमच्या इथलं. त्या याला ते आम्ही बघायला जायचो सगळेजण. आणि मला मुळात पहिलाच नाद होता बैलगाड्या शर्यतीचा. मग ते आम्ही त्या जत्रेच्या पिरियडमध्ये 2 दिवस त्या गाड्या बघून गेल्यानंतर घराचं काम चालू होतं शेठच्या. मग ते आम्ही मयूर स्टायर मध्ये गेलेलो होतो. मग तिथे एक गाय होती, त्या म्हणजे त्यांचा जोडीदारच आहे ते मयूर स्टायर वाले. आणि त्यांच्या त्या गायच्या मागा लहान खोंड होता. मग खोंड होता, मग ती खोंड आम्ही म्हणजे शेठने ठरवलं घ्यायचं आहे म्हणून. मग आम्ही गावातले 2-4 जाऊन मी बघितला, पसंत केला खोंड आणूया म्हटले ते. मग आम्ही खोंड आणायला जायच्या अगोदर 2-4 दिवसांना आणू म्हणून ठरवलं. पण त्या मालकाचा फोन आला की म्हणजे त्यांची आई की खोंड न्यायचा असला आज न्या, उद्या न्यायचा नाही. मग आम्ही रात्री सचिन जाधव म्हणून त्यांचा टेम्पो घेतला, लॉकडाऊन होता. कासरे दावे घेतले, गानवड मधून गेलो. त्याला दूध पाजला आधी गायला, लहान एकटा होता. मग ते पाजून दूध त्याला परत गुलाल लावला, परत टेम्पोत चढवून टेम्पो ढकलून आणला. तिथं आणला, त्यांचे अजय शेठचे भाऊ चंदू शेठ म्हणून आहे, त्यांच्या मंडळीने पूजला. परत त्याचं नाव परत त्यांनी मल्हार त्याच दिवशी फिक्स केलं. मल्हारच का ठेवलं त्याचं नाव? त्यांच्या मनातच देवाचं हे होतं, कुलदेवत आणि मल्हारच म्हणायचे म्हणून सांगितलं. आणि त्यांचं अजून त्या बैलावर चंदू शेठचं भरपूर प्रेम आहे मल्हारला. ते अजून मल्हारविषयी भरपूर माहिती विचारते, काय झालं, कुठं खाल्लं, काय केलं, पळाला का. म्हणजे त्यांच्या बंधू आजोबांचा बंधुरा त्याच्यावर पण मल्हार जीव आहे त्यांच्यावर. आधी त्यांच्याच तिथं बांधत होती मोहन शेठनं, नंतर ही जागा घेऊन गोठा बांधलेला आहे. बर. बंगल्याचं नाव मल्हार ठेवलं कशामुळे काय? ते बैलच, त्या बैलामुळे ते मल्हार देव म्हणूनच, आणि तिचं नाद छंदच आहे. आता बैलगाडी शर्यती ती मल्हार पण नाव बैलाचं पण ठेवलं, त्या बंगल्याचं पण नाव ठेवलं मल्हार. शेठचं लय प्रेम आहे का मल्हार? दोघं भावाभावांचे मल्हार. शेठची पहिली खरेदी मल्हार पहिली खरेदी, आणि नंतर सर्जाला खरेदी केला. सर्जा घेतला. सर्जा कधी घेतला? सर्जा एक 6-7 महिन्यात घेतला पण सर्जा. मग सर्जा इथं मुळात हे उत्तरच आहे. पण त्यांचं हे उत्तरचं इथं भाऊ मावस भाऊ म्हणून हनुमंत चव्हाण आहे, त्यांच्यापाशी हा खोंड होता. मग त्यांचे काहीतरी सांभाळायचं होईना, काय होईना म्हटल्यावर त्यांनी विकायचं ठरवलं. मग अजयबाईने मला फोन केला, हे खोंड घ्यायचा आहे म्हणून. मग आम्ही त्याची खरेदी केली 77,000 रुपये त्यावेळेस. तेव्हा किती महिन्यात होता? तेव्हा एक वर्षभराच होता. आता आमच्यात बर्थडे झाला 31 तारखेला त्याचा दुसरा सर्जाचा. हा सर्जाचा. आतापर्यंत किती फायनल मारलं सर्जन? 8-10 फायनल केले. आता कोणत्या कोणत्या मैदानावर फायनल केलं सर्जन? गारळेवाडीचं केलं, गारडीतलं केलं, कारवे केले, परत गरणी के गानंद आणि भवाननगर एक केले.
आणि मल्हारनं किती फायनल केलेत? मल्हारने पण तेवढेच फायनल 5-7 फायनल आहेत मल्हार. त्यानं पेडगावला फायनल केलं. पहिलं फायनल पेडगावला, परत बिनजोड केल्या, फायनल मारली. काय नेले ते नवीन नाद असल्यामुळे ते गेले त्या. पण आता ओपनला कायम गटात दोन्ही पण गटात बसते ते आता सध्या. आणि आदतला राहते फायनलला ते. नियोजन कसं असतं म्हणजे ज्या दिवशी मैदान असतं त्यावेळेस? आम्हाला नियोजन करायला विठ्ठल ड्रायव्हर आमचे पाहुणे आहेत. विठ्ठल ड्रायव्हर करतात नाही बोधचे त्यांच्याकडे. ड्रायव्हर कोण आहे? विठ्ठल ड्रायव्हर. विठ्ठल ड्रायव्हर आणि संबा ड्रायव्हर, विठ्ठल ड्रायव्हर आणि रहमतपूरचं चव्हाण ड्रायव्हर. मैदानाचं नियोजन कोणाकडे असतं? मैदानाचं नियोजन मी आणि विठ्ठल ड्रायव्हर करतो. आणि शेटचं आमचं फोनवरनच बोलणं असतंय. फोनवरनं बोलणं आमचं तिघांचं होतं, विठ्ठल ड्रायव्हर, मी आणि मोहन शेठ. मैदान असल्यामुळे शेट कंटिन्यू लाईव्ह असतात. कंटिन्यू लाईव्ह असते. विचार कुठलं लाईव्ह बघा आधी ते आम्हाला टाका. ज्या चॅनल लाईव्ह आहे त्याची लिंक तुम्ही शेटला टाका. लिंक शेअर करतो मग शेटला. शेट स्क्रीनवरच बघत असतात. स्क्रीनवरच बघते तिथं. त्यांचं स्क्रीन असल्यामुळे सगळे स्क्रीनवर बघते तिथं. शेटच्या सर्व फॅमिलीलाच बैलाचा नाद आहे. हा, सर्व फॅमिलीला बैलाचा नाद आहे. रविवार असला तर फारच आनंद असतो त्यांचा. मग रविवार मैदान असलं तर सगळेच असतात ना घरी. आणि तिकडे राजकोटला सुट्टीच असते रविवारची मार्केटला पूर्ण. त्यामुळे रविवार त्यांचा एन्जॉयचा दिवस. मुलीच्या नाव गाडी नव्हती, गुड्डी अजय शेठ चव्हाण त्यांच्याच नाव नव्हती गाडी. आठवणीतलं मैदान सांगचाल का मल्हारचं? आठवणीतलं मैदान पेडगाव. 6 गाड्या असतील, 500 गाड्यात. किती नंबर केला? 1 नंबर केला? नाही, 4 न केला. 4. मल्हारचं वैशिष्ट्य काय? मल्हारचं वैशिष्ट्य एकच आहे की त्याला आंघोळ गाठली तर ती वळगणार मला मैदानात न्यायला लागले. पूर्ण त्याला कलर देण्यापासून चालू केलं का कोणीही धरायचा नाही पुढे त्याला. असं एकटा उभा राहणार, एकट्यानं कलर द्यायचा त्याला, दोघांनी एकट्यानं धुवायचा. म्हणजे चालू केलं का त्या लक्षात येते मला कुठं जायचं आहे. गाडीचा आवाज जर थोडा वाजला इकडं असा तर ती दावणीतनं बघणार मला गाडी न्यायला यायला लागल्या. झेंडा पडताना त्याचं पूर्ण लक्ष झेंड्यावर असते. झेंड्यावर लक्ष. कच्ची वैरण घेऊन ती सांभाळ करते. ती गाय आणलेली आहे त्यासनी दूध पाजायसाठी. फक्त गाय घेतली फक्त दूध पाजायसाठी. त्या दोघाला दूध पाजते ते. आणि पहिल्यांदा एकच होता मल्हार. परत मल्हार झाल्यावर ती एक म्हैस घेतली. म्हैस घेतल्यावर सरजा बैल घेतला आम्ही 1 वर्षाने. ही वासरू आता 1 नंबर आहे. आताचे 2 वर्ष पूर्ण झाले बघा त्याला. सरजा म्हणून बैल आहे. अजून दात नाही, ते दात थोडं दुधाचे दात आहे ते. त्या दोन्हीने पण दात लावलेला नाही. मल्हारचं वय किती आहे काय आता? त्याला अजून 2 वर्ष पूर्ण नाही झाली त्याला. शेट जवळ आल्यानंतर शेटला मारतं का मासर? दोन्ही बैल शेटला मारते ती दोन्ही बैल. हे तर बैल पूर्ण सरजा मारतो. आम्हाला कुणाला नाही, पण त्या शेटला जवळच येऊन देत नाही बैल. तरी पण शेट मारतय. तरी पण तेव्हा नाद आहे त्याला. येणार वैरण घालणार, काय करणार, सगळ्या गोष्टी तो करतो. पण त्याला बैल काय जवळ येऊन देत नाही. त्याला जरा नवीन म्हणजे त्या कोट घातला तर हे बैल त्याच्या अंगावर पळून जातो शेटच्या. शेट किती दिवसात म्हणजे व्हिडिओ कॉल वगैरे बघत असतील शेट? रोज त्याला बैलांचं तोंड बघितल्याशिवाय झोप लागत नाही. त्यानं रोज त्याने खाल्लंय पिल्लंय का ही विचारल्याशिवाय तो झोपत नाही. कुठं पळा गेले तर तो कामदादा सोडून व्हिडिओ कॉलवर ती बघत राहतो मैदान. आता तुमच्या चॅनल वाल्यांचं सहकार्य भरपूर आहे, त्यामुळे दुबई पर्यंत बातमी बघायला मिळते. त्यामुळे ती आता तिथं बघते ती. आणि तो 1 वर्ष 6 महिन्यांनी येतो गावाला. तेव्हा आता पळवते. आता हुतामध्ये 1 वर्ष महिनाभर तेव्हा पळवली. तेव्हा भरपूर फायनल केली. मी थांबकाच येते. मी 1 जून पासून असते. एकदम 6 फायनल केली हे ना सर्जन. 6 फायनल लॉकडाऊन आपल्या सलग घ्यायचं 7 फायनल. मल्हारचं 7 आहे का सलग? सर्जन आहे. सर्जन हो का? त्याचे एकदम एकदम कवळे जात आहेत. कुणी पण पाहू दे बैल. 2 वर्षाचा अजून 2 वर्ष पूर्ण झाले नाही. झाले आता ह्याला झाले. 1 डिसेंबरला झाली. त्याला बर्थडे साजरा केला आम्ही. मल्हारला किती 18 महिने झालं का? 18 चाऱ्यामध्ये काय काय असते बैलांना? चाऱ्यामध्ये गहू, गहू, शेणपेंड, परत काकवी पण असते. कॅल्शियमसाठी काकवी वापरते. असं 2 टाइम असतो. आणि मका असत्या,
वाड कोंडी असं असते. आणि शी कुठनं घेतलंय वासरू? हा म्हैसूरवरून गाडी आहे तिथे एक घेतले. शेटनंच घेतलंय का तिकडून? इस्लामपूर तूर मिक्स सगळं मिक्स असतं. ही काय तूर असते तुरीचा कोटा तुरीचा कोटा. ह्याच्यामुळे काय होतं बरं हे वाळकाचा? त्याच्यामुळे पाणी प्यायसाठी आणि रवत होतो ना जनावरात चांगला. तुरबुसचा रवत होतो चांगला. मी अजय उर्फ मोहन सेठ गारडी, हाल मुक्कामी राजकोट. पहिले तरी ज्या चॅनलवरती माझी मुलाखत घेतली त्या चॅनलचं खूप खूप आभार. तर मल्हार हा आदत वासरू विटा शहरामध्ये ज्या वेळेला आमच्या घराचं काम चालू होतं, आम्ही फरशी घ्यायला गेलो शरद बाबर माझे मित्र अहमदाबादचे, त्यांच्या गोडाऊनवर. तर त्यांच्या गायला झालेले हे वासरू होतं. तिथं मी बघितलं आणि माझा एक मित्र होता राहुल चव्हाण, त्यांना मला सांगितलं आपल्याला ही वासरू घ्यायची आहे. तर आम्ही ती बाबर साहेबांनी बोललो आणि वासरू घेऊन आलो. नंतर मल्हार आम्ही आणला त्यावेळेला आमच्या गोट्याला एक सुद्धा जनावर नव्हतं किंवा काही सुद्धा नव्हतं. घेतल्यानंतर आता आमच्या गोट्याला जवळजवळ 10 जनावरं आहेत. मल्हार बैल असा आहे की आदतमध्ये ज्या वेळेला यसन गाठली नव्हती त्यावेळेला तिनं कमीत कमी 7 ते 8 बिनजोड केलेला आहे. मल्हार जोड हाही मैत्रीच्या नात्यातून नुसता 500 रुपयाला आणलेला आहे. त्यांनी 500 रुपयालाच मला दिला होता की देवापाशी 500 रुपये ठेवा बैल घेऊन जावा. धन्यवाद शेठ.